मित्रांनो, सीएनएपी जानेवारी पासून तुमच्या मोबाईलमध्ये वाजणारी रिंग ही कॉल करणाऱ्याच्या नावासह वाजणार आहे. अर्थात जानेवारी पासून एक मोठा बदल होणार आहे. काय असणारे बदल, सीएनएपी काय, हेच थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, दिवसातून कित्येक वेळा आपल्या फोनची घंटी वाजते आणि येणारा कॉल हा प्रत्येक वेळी नाव सेव्ह केलेला असेल असंच नाही. कित्येक वेळा आपल्याकडे नवीन नंबर सेव्ह नसतात आणि येणारे कॉल हे मॅक्झिमम स्पॅम किंवा एक कुठल्या तरी जाहिरातीचे असतात किंवा कुठले तरी कर्ज, कुठले तरी बँक किंवा कुणीतरी फ्रॉड कॉल असतात. मग आता येणारा नवीन कॉल हा स्पॅम असू शकतो, फ्रॉड कॉल असू शकतो, अननोन नंबरवरून आलेला कॉल असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी भीती राहते आणि कधी कधी आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे कॉल सुद्धा अटेंड करत नाहीत किंवा अटेंड केला कॉल तर कुठली तरी वेगळाच इरिटेट करणारा कॉल असतो. मग बरेच जण या त्रासापासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी ऍप्लिकेशन डाउनलोड करतात, त्याचा वापर करतात आणि ऍप्लिकेशन वापरत असताना त्यांना सुद्धा आपला सर्व डाटा द्यावा लागतो. बऱ्याच ऍप्लिकेशनला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मध्यंतरी बॅन देखील करण्यात आले होतं आणि या सर्व बाबीचा नागरिकांना, या उपभोगकर्त्यांना वापर व्हावा, येणारा कॉल हा कोणाचा आहे याची आयडेंटिटी व्हावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून सीएनएपी आणण्यात आलेले आहे. अर्थात जी व्यक्ती समोरून कॉल करेल त्या व्यक्तीची खरी ओळख कॉल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. अर्थात तुमच्या मोबाईलवरती आता येणारा कॉल हा समोरील व्यक्तीनं सिम कार्ड घेत असताना जर ओळखपत्रामध्ये आधार कार्ड दिलेलं असेल, ओळखपत्रामध्ये पासपोर्ट दिलेला असेल, ओळखपत्रामध्ये वोटर आयडी दिलेला असेल, ज्या ओळखपत्राच्या नावानुसार घेतलेलं आहे ते नाव तुम्हाला आता कॉलवरती दिसणार आहे. याची सुरुवात डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्वावरती बऱ्याच साऱ्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे नाव जरी सेव्ह नसेल आणि समोरून जरी एखाद्या व्यक्तीनं, अननोन व्यक्तीनं कॉल केला तर त्या व्यक्तीच्या ओळखपत्रानुसार असणारं खरं नाव आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे. त्याच्यामुळे स्पॅम कॉल असतील, फ्रॉड कॉल असतील किंवा ओळखीचे कॉल असतील, हे कॉल आता तुम्हाला ओळखता येणार आहेत. आता प्रायोगिक तत्वावरती देशभरामध्ये ही सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच जानेवारी पासून देशभरामध्ये पूर्णतः ही सर्व्हिस देण्यात येणार आहे, ज्याच्यामुळे लाभार्थ्यांना, या सर्वसामान्य मोबाईल वापरकर्त्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. कारण कुठल्या तरी चुकीनं नाव सेव्ह करून, बँकेची नावं सेव्ह करून किंवा इतर काही नावं सेव्ह करून लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कॉल केले जात होते. ट्रू कॉलर असेल किंवा इतर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांची ओळख पटवणं शक्य नव्हतं. जी ओळख आता या सीएनएपी मुळे होणार आहे. धन्यवाद.